गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आज आपण डिस्कस करणार आहोत 12वी सायन्स केमिस्ट्री चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट या चॅप्टर मधील टॉपिक डिफेक्ट्स इन सॉलिड्स. डिफेक्ट म्हणजे नेमकं काय. सो या चॅप्टर मध्ये जो सॉलिड आपण डिस्कस करतोय तो सॉलिड आहे कोणता? क्रिस्टलाइन सॉलिड. कोणता आहे? क्रिस्टलाइन सॉलिड. आणि क्रिस्टलाइन सॉलिड आपण कोणाला म्हणतो? जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत आर अरेंज इन डेफिनाइट and for long range. जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते कसे अरेंज आहेत? डेफिनाइट आहेत आणि फॉर लॉंग रेंज साठी आहे. असं जर असेल सॉलिड मध्ये तर त्या सॉलिडला आपण काय म्हणतो? क्रिस्टलाइन सॉलिड्स आपण म्हणतो. आता हे जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कोणते कोणते असू शकतात? तर ते ऍटम्स असू शकतात, आयन्स असू शकतात किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. राईट. म्हणजे जो काही सॉलिड आहे हा सॉलिड कशाने बनलेला असेल? ऍटम्सने बनलेला असेल, आयन्सने बनलेला असेल किंवा मॉलिक्युल्सने बनलेला असेल. आता हा सॉलिड तयार होत असताना हे जे काही ऍटम्स आहेत, आयन्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत, जर त्यांचा लॅटिस पॉइंट त्यांनी सोडला, बरोबर, जर त्यांनी फॉर्मेशन होत असताना त्यांचा लॅटिस पॉइंट जर सोडला तर तुम्हाला तयार होणारा जो क्रिस्टल आहे तो क्रिस्टल आपल्याला कसा आढळेल? डिफेक्ट्स आढळेल. त्या क्रिस्टल्स मध्ये, त्या सॉलिड्स मध्ये आपल्याला काय आढळेल? डिफेक्ट्स आढळेल. किंवा त्या क्रिस्टलला आपण काय म्हणणार आहोत? इम्परफेक्शन्स. राईट. म्हणजे जे काय लॅटिस पॉइंट आहे, atoms, ions or molecules misses their lattice point, hence the whatever the solid is formed is called imperfection solids किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो नॉन आयडियल सॉलिड्स. डिफेक्टची डेफिनेशन काय असेल तर लक्षात ठेवा. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ solid, constituent particles are missing their lattice point. Due to some reason is called defect in solids. So defect ची डेफिनेशन लक्षात ठेवा काय? ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ सॉलिड, ज्यावेळेस सॉलिड तयार होतं त्यावेळेस जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत दे आर मिसिंग देअर लॅटिस पॉइंट. ड्यू टू सम रिझन इज कॉल्ड डिफेक्ट्स इन सॉलिड. आलं लक्षात? ओके. आता आपण बघूया की नेमके रिझन्स काय आहेत की एखाद्या सॉलिड्स मध्ये डिफेक्ट्स का आढळले. सो बघा, याच्यामध्ये महत्वाचं रिझन असं आहे की क्रिस्टलायझेशन. ज्यावेळेस एखादा सॉलिड्स चे क्रिस्टल्स तयार होतात, क्रिस्टलायझेशन, सो एखाद्या सॉलिडचे ज्यावेळेस क्रिस्टल्स तयार होतात तर ते दोन पद्धतीमध्ये होऊ शकतात. एक, फास्ट रेट ऑफ कूलिंग अँड सेकंड स्लो रेट ऑफ कूलिंग. सो ज्यावेळेस आपण सॉलिड तयार करणार आहोत तर दोन पद्धतीने होऊ शकतात. फास्ट रेट ऑफ कूलिंग आणि स्लो रेट ऑफ कूलिंग. फास्ट रेट ऑफ कूलिंग म्हणजे काय?
की सगळ्यात जास्त लवकर आपण म्हणूया की कमी कालावधीमध्ये क्रिस्टल्स तयार होतील आणि स्लो रेट ऑफ कुलिंग मध्ये आपण म्हणूया की क्रिस्टल्स तयार होण्यासाठी किंवा क्रिस्टल लॅटिस तयार होण्यासाठी जास्त कालावधी लागेल, जास्त टाइम लागेल. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की ज्या वेळेस एखादं सॉलिड तयार होत असेल आणि त्याचा जर रेट फास्ट असेल तर काय होणार आहे की जे काही क्रिस्टल्स आहेत तर ते क्रिस्टल्स जशी जागा मिळेल त्या पद्धतीने काय होतील, स्टिक होतील. बरोबर, म्हणजे व्यवस्थित ते तयार होणार नाही. म्हणजे ज्यावेळेस जर आपण रेट ऑफ कुलिंग त्याचा फास्ट केला तर वी cannot get a perfect crystal or perfect solid. But when we are applying the slow rate during the formation of crystals, then each and every constituent particles are tries to attach in a definite order and in a specific space. Right? So याच्यामुळे काय होणार आहे की इथे स्लो रेट जर असेल तर याचा व्यवस्थित क्रिस्टल्स तयार होणार आहेत, परंतु जर फास्ट रेट ऑफ कुलिंग असेल तर तिथे व्यवस्थित तुमचा क्रिस्टल्स किंवा सॉलिड तयार होणार नाही. इथे खूप लवकर तुमचा सॉलिड तयार होईल परंतु व्यवस्थित तयार होणार नाही, परफेक्ट तयार होणार नाही. परंतु इथे तुमचा जो क्रिस्टल आहे हा क्रिस्टल आपण म्हणू की कालावधी जास्त लागेल, परंतु जे काही लॅटिस पॉइंट आहेत त्या लॅटिस पॉइंट वरतीच काय होतील, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कनेक्ट होतील आणि एक आपण म्हणू की परफेक्ट क्रिस्टल्स तयार होईल. सो इथे आपण असं म्हणू शकतो दॅट इज फास्ट रेट ऑफ कुलिंग लीड्स टू फॉर्मेशन ऑफ or non-ideal solid. But slow rate of cooling leads to formation of ideal solids. Reason तुम्हाला माहिती आहे काय की constituent particles are randomly arranged in fast rate of cooling. That is, constituent particles are randomly arranged. आणि इथे आपण असं म्हणू शकतो that is constituent particles are perfectly arranged. लक्षात आलं की का तुमच्या सॉलिड मध्ये डिफेक्ट आढळून येतो तर फास्ट रेट ऑफ कुलिंग. लक्षात आलं, नॉट स्लो रेट ऑफ कुलिंग. लक्षात आलं. चला तर मग आपण आता डिस्कस करूया टाइप्स ऑफ डिफेक्ट्स. ओके, टाइप्स ऑफ डिफेक्ट्स. सो लक्षात ठेवा डिफेक्टचे दोन टाइप्स आहेत. ते म्हणजे फर्स्ट वन इज ऍटॉमिक डिफेक्ट. ऍटॉमिक डिफेक्ट किंवा त्याला आपण म्हणतो काय, पॉइंट डिफेक्ट ऑर पॉइंट डिफेक्ट. आणि दुसरा जो टाइप आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. सो दोन प्रकारचे डिफेक्ट्स आहेत. पहिला आहे ऍटॉमिक डिफेक्ट, त्याला दुसरं नाव आहे पॉइंट डिफेक्ट, आणि दुसरा जो डिफेक्ट आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. त्यानंतर जे ऍटॉमिक डिफेक्ट आहेत हे ऍटॉमिक डिफेक्ट परत 3 टाइप्स मध्ये डिवाइड आहेत आणि हेच आपल्याला डिस्कस करायचे आहे. पहिला जो टाइप आहे पॉइंट डिफेक्ट तो म्हणजे स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. Stoichiometric defect. Second one is non-stoichiometric defect. And third type of point defect is impurity defect.
सो यातला स्टायचोमेट्रिक डिफेक्ट हा खूप आपल्याला महत्वाचा आहे, याच्यामधून जास्त प्रमाणामध्ये क्वेश्चन विचारले जातात. सो स्टायचोमेट्रिक डिफेक्टचे पण 4 टाइप्स पडतात. तर ते 4 टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे वॅकन्सी डिफेक्ट, सेकंड आहे इंटरस्पेशियल डिफेक्ट, interstitial defects. Third type of stoichiometric defects is Schottky defects, and fourth type of stoichiometric defects is Frenkel defects. So त्यापैकी vacancy defect and interstitial defects are found in non-ionic solids. So vacancy defects आणि interstitial defects हे non-ionic solids मध्ये आपल्याला सापडतात, आणि Schottky defects आणि Frenkel defects हे आपल्याला ionic solids मध्ये सापडतात. लक्षात आलं. त्यानंतर नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्टचे 2 टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे मेटल एक्सेस डिफेक्ट आणि सेकंड वन इज मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. सो आता सांगितल्याप्रमाणे स्टायचोमेट्रिक डिफेक्ट्स आपल्याला खूप महत्वाचा आहे, आणि त्याच्यामधलाच जो शॉर्टकी डिफेक्ट्स आहे आणि फ्रंटल डिफेक्ट्स हे 2 डिफेक्ट्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत. सो याचे प्रत्येक डिफेक्ट्स आपल्याला डिटेल्स मध्ये बघायचे, कोणते हे डिफेक्ट्स आहेत नेमके तरी काय. लक्षात आलं. सो चला तर मग आता आपण डिस्कस करूयात स्टायचोमेट्रिक डिफेक्ट्स. द फर्स्ट टाइप ऑफ पॉइंट डिफेक्ट इज स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. सो स्टायचोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, एखादा कोणताही कंपाऊंड तयार होत असताना जे काही ऍटम्स आहेत त्या ऍटमचे जे काही रेशो आहेत ते कसे असतात, सेम असतात. फॉर एक्झाम्पल जर इथे आपण बघितला NaCl जो ऍटम मॉलिक्यूल आहे हा तयार होत असताना सोडियम आणि क्लोरीन हा आपल्याला 1:1 रेशो मध्ये पाहायला मिळतो. म्हणजे यांचे जे काही ऍटम्स आहेत ते कसे असतात, फिक्स असतात. लक्षात याला आपण काय म्हणणार, स्टायचोमेट्रिक कंपाऊंड्स. आणि त्या स्टायचोमेट्रिक कंपाऊंड्स मध्ये जे डिफेक्ट्स आपल्याला आढळून येतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, स्टायचोमेट्रिक डिफेक्ट्स. सो स्टायचोमेट्रिक डिफेक्टचे 4 टाइप्स आहेत. त्यापैकी 3 आपण आता लिहिलेले आहेत, ते म्हणजे व्हॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्ट्स. लक्षात असो व्हॅकन्सी डिफेक्ट्स आपण कोणाला म्हणणार किंवा कसं तयार होतो, तर लक्षात ठेवा की इन सॉलिड पार्टिकल्स आर मिसिंग देअर लॅटिस पॉइंट अँड क्रिएटेड व्हॅकंट स्पेस इन द क्रिस्टल स्ट्रक्चर, त्यांना आपण काय म्हणणार आहोत, व्हॅकन्सी डिफेक्ट. सो हा डिफेक्ट तयार होत असताना जे काही क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्या क्रिस्टल स्ट्रक्चर्स मधून ऍटम्स काय होत आहेत, मिस होत आहेत, त्यांचे लॅटिस पॉइंट काय होत आहेत, त्यांची जागा सोडून ते क्रिस्टल लॅटिस सोडून जातात. त्या डिफेक्टला आपण काय म्हणणार, व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि हे जे व्हॅकन्सी डिफेक्ट आहे हा कोणत्या सॉलिड मध्ये सापडतो, तर तो सापडतो आपल्याला नॉन आयोनिक सॉलिड्स. लक्षात आलं. त्यानंतर जर याच्यामधून ऍटम्स निघून गेले, लक्षात आलं, तर याच्यामध्ये डेन्सिटीचा काय फरक पडणार आहे, त्या डेन्सिटी काय होईल, डिक्रीज होईल. ऑब्व्हियसली जर या डायग्राम मध्ये लक्षात ठेवा की सपोज हे एक क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहे, आणि या क्रिस्टल स्ट्रक्चर्स मधून हा एक ऍटम्स आपण बोलूया की काय गेला, त्याचा लॅटिस पॉइंट सोडून निघून गेला, बरोबर. तर इथे काय तयार होतं, एक व्हॅकंट स्पेस तयार होतो. आता व्हॅकंट स्पेस तयार झाल्यानंतर जे काही मास आहे त्या मास काय होणार आहे, त्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा मास कमी होणार आहे. जर मास कमी होत असेल तर डेन्सिटी सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. का, कारण डेन्सिटी आपण काय म्हणतो, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो डायरेक्ट रिलेशन आहे, म्हणून इथे मास काय होईल, कमी होईल. लक्षात आलं. त्यानंतर सेकंड टाइपचा जो स्टायचोमेट्रिक डिफेक्ट आहे तो कोणता आहे, इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. सो इंटरस्टिशियल डिफेक्ट्स म्हणजे काय, वेन पार्टिकल्स ऑफ सॉलिड ऑक्युपाय देअर इंटरस्टिशियल साइड्स इन सॉलिड. म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, या डायग्राम मधून समजून घ्या की हा एक तुमचा क्रिस्टलाइज सॉलिड आहे की याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय व्यवस्थित अरेंज आहे, परंतु ड्यू टू सम रिझन हा जो कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहे हा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय करेल, इथे जिथे जिथे एम्प्टी स्पेस आहे त्या ठिकाणी काय होईल, तो ऑक्युपाय होईल किंवा तिथे तो जाईल, बरोबर. त्याच्यामुळे जो काय तयार होणारा डिफेक्ट आहे त्या डिफेक्टला आपण काय म्हणणार, इंटरस्टिशियल
डिफेक्ट्स. सो डेफिनेशन परत लक्षात ठेवा. वेन पार्टिकल्स ऑफ सॉलिड ऑक्युपाय देअर इंटरस्टिशियल साइट इन सॉलिड द डिफेक्ट इज नोन एज इंटरस्टिशियल डिफेक्ट. हा जो डिफेक्ट आहे कोणत्या सॉलिड मध्ये सापडतो तर तो सापडतो नॉन आयोनिक सॉलिड्स. सो व्हॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट नॉन आयोनिक सॉलिड्स मध्ये काय होतात सापडतात. ओके, मग याच्यामध्ये डेन्सिटीचा काय फरक होईल काहीच होणार नाही, कारण फक्त हा जो ऍटम आहे हा ऍटम काय करतोय इंटरस्टिशियल पोझिशन वरती जाऊन बसतो. बरोबर, म्हणजे तो क्रिस्टल लॅटिस सोडून जात नाही, म्हणजे याचा डेन्सिटी वरती काहीही परिणाम होणार नाही, ती ऍज इट इज आहे. लक्षात आलं. नेक्स्ट जो थर्ड टाइप आहे स्टायचियोमेट्रिक डिफेक्टचा तो म्हणजे आहे शॉर्टकी डिफेक्ट्स. सो शॉर्टकी डिफेक्ट्स आपण लक्षात ठेवा कोणत्या सॉलिड मध्ये सापडतो तर आयोनिक सॉलिड्स मध्ये सापडतो. बरोबर. सो काय आहे तर लक्षात ठेवा. वेन इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड ऍनायन्स आर मिसिंग फ्रॉम लॅटिस पॉइंट. लक्षात ठेवा. सो जो काय आयोनिक सॉलिड आहे हा कॅटायन आणि ऍनायन पासून तयार झालेला असेल तर त्या क्रिस्टल लॅटिस मधून इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि ऍनायन काय होतील निघून जातील त्या क्रिस्टल लॅटिस मधून. तर त्या डिफेक्टला आपण काय म्हणणार आहोत शॉर्टकी डिफेक्ट्स म्हणणार आहोत. आता जर ते क्रिस्टल लॅटिस सोडून जात असतील तर ऑब्व्हियसली डेन्सिटी काय होणार आहे डिक्रीज होणार. लक्षात आलं. सो इथेच आपण ह्या डायग्राम वरून लक्षात ठेवा. सपोज हा एक आयोनिक क्रिस्टल आहे आणि ह्या आयोनिक क्रिस्टल मधून आपण म्हणूया की हा जो कॅटायन आहे आणि हा जो ऍनायन आहे हा कॅटायन आणि ऍनायन काय होतील निघून गेले. सो ऑब्व्हियसली डेन्सिटी काय होणार आहे डिक्रीज होणार. लक्षात आलं. Fourth type of stoichiometric defect is Frenkel defects. So Frenkel defects आपण कोणाला म्हणूया की in solid cation or anion are occupy their interstitial site. म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर्स तयार होत असताना कॅटायन किंवा anion हे जर इंटरस्टिशियल पोझिशन वरती अटॅच झाले तर तयार होणारा जो डिफेक्ट आहे तो डिफेक्ट म्हणजे कोणता फ्रेंकल डिफेक्ट्स. हा जो फ्रेंकल डिफेक्ट्स आहे हा फ्रेंकल डिफेक्ट्स कोणत्या सॉलिड मध्ये सापडतो तर आयोनिक सॉलिड्स मध्ये आढळतो. आता लक्षात घ्या ह्या डायग्राम मध्ये की सपोज हा एक क्रिस्टल लॅटिस आहे आणि ह्या क्रिस्टल लॅटिस मधून सपोज हा जो कॅटायन आहे हा कॅटायनने काय केलं की एखादी इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय केली. काय केली इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय केली तर त्याच्या डेन्सिटी मध्ये काय फरक होईल का ऑब्व्हियसली नाही. का कारण तो क्रिस्टल लॅटिस सोडून बाहेर जात नाही, फक्त इंटरस्टिशियल पोझिशन वरती काय होतंय तो जातो. बरोबर, म्हणजे डेन्सिटी काय होणार आहे रिमेन्स सेम. लक्षात आलं. तर 4 टाईपचे स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट लक्षात ठेवा. व्हॅकन्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट्स, फ्रेंकल डिफेक्ट्स आणि शॉर्टकी डिफेक्ट्स. लक्षात आलं. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट नोट्स काय लक्षात ठेवायचे की शॉर्टकी डिफेक्ट्स आणि फ्रेंकल डिफेक्ट्स कशा पद्धतीने आपण डिफरन्शिएट करू शकतो. तर इम्पॉर्टंट नोट्स लक्षात ठेवा की याच्यामध्ये काही कंडिशन्स दिलेले आहेत. 2च कंडिशन्स मी या ठिकाणी मेन्शन करतोय. तर पहिली कंडिशन जी आहे ती कोणती आहे साईज ऑफ कॅटायन. सो कॅटायनच्या साईज मध्ये काय परिणाम होईल किंवा कॅटायनची साईज जर लहान मोठी असेल तर काय परिणाम होणार. तर लक्षात ठेवा शॉर्टकी डिफेक्ट्स तयार होत असताना जे काही साईज ऑफ कॅटायन आहे आणि साईज ऑफ ऍनायन आहे ह्या कशा असतात इक्वल असतात. लक्षात आलं. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा जर साईज ऑफ कॅटायन आणि साईज ऑफ ऍनायन जर इक्वल असते हा सपोज काय आहे कॅटायन आहे. सो याच्यामध्ये काय होईल अटॅचमेंट जे काय असणार आहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची. लक्षात आलं. सो या पद्धतीने अटॅचमेंट असणार आहे जर सेम साईज असेल तर. बरोबर. आणि फ्रेंकल डिफेक्ट्स मध्ये साईज ऑफ ऍनायन इज ग्रेटर दॅन साईज ऑफ कॅटायन. याचा अर्थ जी काही कॅटायनची साईज आहे ती कॅटायनची साईज स्मॉल असेल. काय असेल स्मॉल असेल आणि ऍनायनची साईज ही काय असणार आहे मोठी असणार आहे. लक्षात आलं. ओके, या ठिकाणी लक्षात घ्या की ऍनायनची साईज ही काय आहे मोठी आहे आणि कॅटायनची साईज काय आहे लहान. याच्यामुळे काय होईल जी काही कोऑर्डिनेशन नंबर आहे सो कोऑर्डिनेशन नंबर याच्यामध्ये काय असणार शॉर्टकी डिफेक्ट्स म्हणजे
हाय आणि फ्रँकल डिफेक्ट्स मध्ये तो काय असणार आहे, लो असणार. कारण जेवढी साईज कॅटायनची जास्त तेवढे अनायन्स काय होतील, त्याला जास्त स्टिक होतील. लक्षात आलं. आणि जेवढे साईज कॅटायनची लहान असेल तेवढे कमीत कमी काय होतील, अनायन त्याला स्टिक होतील. म्हणून या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर लो असणार आहे आणि या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर काय असेल, हाय असेल. लक्षात आलं. सो एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. शॉर्टकट डिफेक्टचे सोडियम क्लोराइड NaCl KCl आहे, KBr आहे, त्यानंतर CrCl आहे आणि AgBr आहे. कशाचे, शॉर्टकट डिफेक्ट मध्ये. आणि फ्रँकल डिफेक्टचे लक्षात ठेवा AgCl, त्यानंतर ZnS आणि AgBr. याचा अर्थ जो काय तुमचा सिल्वर ब्रोमाइड आहे हा दोन्ही प्रकारचे डिफेक्ट्स शो करतो, शॉर्टकट डिफेक्ट ऍज वेल एज फ्रँकल डिफेक्ट्स. लक्षात आलं. ओके. Fourth type of stoichiometric defect is Frenkel defects. So Frenkel defects आपण कोणाला म्हणूया की in solid cation or anion are occupy their interstitial site. म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होत असताना कॅटायन किंवा anion हे जर इंटरस्टिशियल पोझिशन वरती अटॅच झाले तर तयार होणारा जो डिफेक्ट आहे तो डिफेक्ट म्हणजे कोणता, फ्रँकल डिफेक्ट्स. हा जो फ्रँकल डिफेक्ट्स आहे हा फ्रँकल डिफेक्ट्स कोणत्या सॉलिड मध्ये सापडतो, तर आयोनिक सॉलिड्स मध्ये आढळतो. आता लक्षात घ्या ह्या डायग्राम मध्ये की सपोज हा एक क्रिस्टल लॅटिस आहे आणि ह्या क्रिस्टल लॅटिस मधून सपोज हा जो कॅटायन आहे हा कॅटायनने काय केलं की एखादी इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय केली, काहीतरी इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय केली तर त्याच्या डेन्सिटी मध्ये काय फरक होईल का, ऑब्व्हियसली नाही. का, कारण तो क्रिस्टल लॅटिस सोडून बाहेर जात नाही, फक्त इंटरस्टिशियल पोझिशन वरती काय होतंय, तो जातो. बरोबर. म्हणजे डेन्सिटी काय होणार आहे, रिमेन्स सेम. लक्षात आलं. तर 4 टाईपचे स्टायचोमेट्रिक डिफेक्ट लक्षात ठेवा. फॅकल्सी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट्स, फ्रँकल डिफेक्ट्स आणि शॉर्टकट डिफेक्ट्स. लक्षात आलं. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट नोट्स काय लक्षात ठेवायचे की शॉर्टकट डिफेक्ट्स आणि फ्रँकल डिफेक्ट्स कशा पद्धतीने आपण डिफरन्शिएट करू शकतो. तर इम्पॉर्टंट नोट्स लक्षात ठेवा की याच्यामध्ये काही कंडिशन्स दिलेले आहेत. दोनच कंडिशन्स मी या ठिकाणी मेन्शन करतोय. तर पहिली कंडिशन जी आहे ती कोणती आहे, साईज ऑफ कॅटायन. सो कॅटायनच्या साईज मध्ये काय परिणाम होईल किंवा कॅटायनची साईज जर लहान मोठी असेल तर काय परिणाम होईल. तर लक्षात ठेवा शॉर्टकी डिफेक्ट्स तयार होत असताना जे काही साईज ऑफ कॅटायन आहे आणि साईज ऑफ अनायन आहे ह्या कशा असतात, इक्वल असतात. लक्षात आलं. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा जर साईज ऑफ कॅटायन आणि साईज ऑफ अनायन जर इक्वल असतं, हा सपोज काय आहे, कॅटायन आहे. सो याच्यामध्ये काय होईल, अटॅचमेंट जे काय असणार आहे कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची. लक्षात. सो या पद्धतीने अटॅचमेंट असणार आहे जर सेम साईज असेल तर. बरोबर. आणि फ्रँकल डिफेक्ट्स मध्ये साईज ऑफ अनायन इज ग्रेटर दॅन साईज ऑफ कॅटायन. याचा अर्थ जी काही कॅटायनची साईज आहे ती कॅटायनची साईज स्मॉल असेल, असेल स्मॉल असेल आणि अनायनची साईज ही काय असणार आहे, मोठी असणार. लक्षात आलं. ओके. या ठिकाणी लक्षात घ्या की अनायनची साईज ही काय आहे, मोठी आहे आणि कॅटायनची साईज काय आहे, लहान. याच्यामुळे काय होईल, जी काही कोऑर्डिनेशन नंबर आहे सो कोऑर्डिनेशन नंबर याच्यामध्ये काय असणार, शॉर्टकट डिफेक्ट्स म्हणजे हाय आणि फ्रँकल डिफेक्ट्स मध्ये तो काय असणार आहे, लो असणार. कारण जेवढी साईज कॅटायनची जास्त तेवढे अनायन्स काय होतील, त्याला जास्त स्टिक होतील. लक्षात आलं. आणि जेवढे साईज कॅटायनची लहान असेल तेवढ्या कमीत कमी काय होतील, अनायन त्याला स्टिक होतील. म्हणून या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर लो असणार आहे आणि या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर काय असेल, हाय असेल. लक्षात आलं. सो एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. शॉर्टकट डिफेक्टचे सोडियम क्लोराइड NaCl KCl आहे, KBr आहे, त्यानंतर CrCl आहे आणि AgBr आहे. कशाचे, शॉर्टकट डिफेक्ट्स मध्ये. आणि फ्रँकल डिफेक्टचे लक्षात ठेवा AgCl, त्यानंतर ZnS आणि AgBr. याचा अर्थ जो काय तुमचा सिल्वर ब्रोमाइड आहे हा दोन्ही प्रकारचे डिफेक्ट्स शो करतो, शॉर्टकट डिफेक्ट ऍज वेल एज फ्रँकल डिफेक्ट्स. लक्षात आलं. ओके. सो आता आपण डिस्कस करूया पहिला टाईप, तो म्हणजे मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट. पण त्या मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये त्यातला पहिला टाईप आपण डिस्कस करूया, तो म्हणजे एनायन वॅकन्सी. एनायन वॅकन्सी.
सो मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू anion व्हॅकन्सी. लक्षात आलं. सो नेमकं anion व्हॅकन्सी कशी करायची. सपोज आपल्याकडे एखादं आयोनिक क्रिस्टल आहे. सपोज आपण असं म्हणूया की NaCl चं काय आहे क्रिस्टल आहे आपल्याकडे, बरोबर, आणि ते या पद्धतीने अरेंज आहे. इथे Na प्लस Cl मायनस, Na प्लस Cl मायनस, इथे Cl मायनस, इथे Na प्लस Cl मायनस, Na प्लस, इथे Na प्लस Cl मायनस, Na प्लस Cl मायनस. सो या पद्धतीचा एक हा काय आहे क्रिस्टल आहे, आयोनिक क्रिस्टल, बरोबर. आणि या आयोनिक क्रिस्टल्स मध्ये जे काय आयन्स आहेत ते म्हणजे कोणते, सोडियम आणि क्लोराईड आयन, बरोबर. आता याच्यामध्ये सपोज की आपण काय केलं की याच्यामध्ये एक सोडियम वेपर्स पास केले. काय पास केले, सोडियम वेपर्स. सो सोडियम वेपर्स पास केल्यानंतर काय होईल की जो तुमचा सोडियम आहे तो सोडियम काय करतो, कोणत्या तरी एखाद्या anion बरोबर रिॲक्ट करेल, बरोबर. आणि anion बरोबर रिॲक्ट केल्यानंतर NaCl फॉर्म, बरोबर. आणि NaCl फॉर्म झाल्यानंतर जे काय आफ्टर डिफेक्ट स्ट्रक्चर असणार आहे तर आफ्टर डिफेक्ट स्ट्रक्चर कसं असेल तर लक्षात ठेवा. इथे तुमचा Na प्लस Cl मायनस, Na प्लस, बरोबर. आणि इथे तो एम्प्टी स्पेस सोडतो, कारण इथला क्लोराईड आयन काय झाला त्या सोडियम बरोबर रिॲक्ट झाला, बरोबर. जसा सोडियम बरोबर रिॲक्ट करेल, सोडियम काय करेल की एक इलेक्ट्रॉन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन या स्ट्रक्चर्स मध्ये सोडेल, बरोबर. आणि तो इथे येईल, लक्षात आलं. आणि बाकीचं जे काय स्ट्रक्चर आहे ते ऍज इट इज असेल. Cl मायनस इथे Na प्लस, Cl मायनस, Na प्लस, इथे Na प्लस, Cl मायनस, Na प्लस आणि Cl मायनस. सो या पद्धतीने तुमचा डिफेक्ट झाल्यानंतर आयोनिक स्ट्रक्चर या पद्धतीने असणार आहे, कोणाचं, सोडियम क्लोराईडचं, बरोबर. जर या स्ट्रक्चर्स मध्ये आपण बघितलं बिफोर डिफेक्ट जर आपण रेशो बघितला केटाईन टू anion रेशो बघितला, म्हणजे सोडियम आणि Cl मायनसचा जर रेशो आपण बघितला तर तो काय असणार बघा. सोडियमचे किती आयन्स असणार आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. सो 6 सोडियमचे आयन्स आहेत आणि क्लोराईड आयन किती आहेत, 1 2 3 4 5 6. सो इनिशियली 6:6 म्हणजे 1:1 काय आहे, सोडियम क्रिस्टल्स तयार झालेला आहे, बरोबर, इनिशियली. परंतु आफ्टर डिफेक्ट काय होतं बघा, आफ्टर डिफेक्ट. सो सोडियमचे किती आयन्स आहेत, 1 2 3 4 5 6. सो सोडियमचे 6 आयन्स आहेत, परंतु क्लोराईड आयन किती आहेत, 1 2 3 4 5. क्लोराईडचे किती आहे, 5. लक्षात आलं. म्हणजे इथे anion काय झाली, व्हॅकन्सी निर्माण झाली, anion कमी झाला, म्हणजेच काय त्याच्यामध्ये कॅटायन एक्सेस झाला, म्हणजेच आपण त्याला म्हणूया मेटल एक्सेस डिफेक्ट, बरोबर. आता जर क्लोराईड आयन याच्यामधून निघून गेला असेल तर यांच्या कोणत्या प्रॉपर्टीमध्ये चेंज होईल का, किंवा कोणत्या प्रॉपर्टी चेंज होतील, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जसं आपण म्हटलं होतं की सोडियम काय करतोय की क्लोराईड आयन बरोबर रिॲक्ट करतोय, परंतु त्याच्यामध्ये काय करतोय, एक इलेक्ट्रॉन फिलअप करून सोडतो. याचा अर्थ इथे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय होते, मेंटेन राहते, लक्षात आलं. सो इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, त्यानंतर सेकंड अजून काय होतं, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी चेंज होत आहेत, तर प्रॉपर्टीज मध्ये कोणत्या चेंज होतात, तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी जी आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होते, increase. So due to insertion of electron, so electrical conductivity will be increased. Then third point, that is paramagnetism. काय होत आहे, increases. So याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आला की पॅरामॅग्नेटिझम काय होते, increases होते, लक्षात आलं. आता अजून एक लक्षात ठेवा की जर आपण सोडियम क्लोराईड बघितला तर सोडियम क्लोराईडचे क्रिस्टल्स कसे आहेत, व्हाईट आहे, बरोबर, पांढरे शुभ्र रंगाचे आहे.
परंतु ज्यावेळेस हा डिफेक्ट याच्यामध्ये आढळून येतो तर डिफेक्ट नंतर त्या सोडियम क्लोराईडचा कलर हा काय होतो, चेंज होतो. आणि तो चेंज कोणामुळे होतो तर लक्षात ठेवा, इन्सर्ट झालेल्या इलेक्ट्रॉनमुळे. सो इलेक्ट्रॉन काय होतोय, एक्साइटेड स्टेट लेवलला जातोय, परत एक्साइटेड स्टेट लेवल मधून खाली येतोय आणि खाली येत असताना तो काहीतरी रेडिएशन इमिट करतो आणि रेडिएशन इमिट केल्यामुळे या क्रिस्टल्सला एक वेगळा कलर प्राप्त होतो. म्हणजे याचा जो कलर आहे हा कलर काय होतोय, चेंज होतोय. कलर ऑफ द क्रिस्टल विल चेंज. सो या क्रिस्टलचा कलर काय होतोय, चेंज होतोय. म्हणजेच याचा जो कलर आहे इनिशियली तो काय होता, व्हाईट, आणि आफ्टर द डिफेक्ट याचा जो कलर आहे तो होतो काय, येलो. लक्षात ठेवा, हा कलर तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात आलं. त्यानंतर अजून पण बाकीचे काही मॉलिक्युल्स आहेत, क्रिस्टल्स आहेत की त्यांचा कलर काय होतोय, चेंज होतोय. जो तुमचा आपण म्हणूया कोणता LiCl आहे, LiClचा जो कलर आहे तो कोणत्या कलरचा होतो, पिंक कलरचा होतो. कोणत्या कलरचा होतो, पिंक. जो लिथियम क्लोराइड आहे तो लिथियम क्लोराइडचा कलर कोणता होतो, पिंक कलरचा होतो. आणि जो तुमचा KCl आहे तो KCl तुमचा व्हायलेट कलरचा होतो आफ्टर डिफेक्ट. त्याला आपण म्हणूया आफ्टर डिफेक्ट. लक्षात आलं का. सो हे पॉइंट्स लक्षात घ्या. अजून एक गोष्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो की प्रॉपर्टी सांगू शकतो, कोणती, फिफ्थ प्रॉपर्टी. जर याच्यामधून क्लोराईड आयन निघून जात असतील तर ऑब्विसली मास कमी होणार आहे, आणि मास जर कमी झालं तर डेन्सिटी सुद्धा काय होईल, कमी होईल, डिक्रीजेस. लक्षात ठेवा. सो ह्या प्रॉपर्टीज आणि हा डिफेक्ट जो आहे तो आपल्याला समजावून घेता आला पाहिजे. लक्षात आलं. डिफेक्ट मध्ये जो सेकंड टाइप आहे तो आहे तुमचा कोणता, इंटरस्टिशियल कॅटायन. दॅट इज बी आपण म्हणूया इंटरस्टिशियल कॅटायन. ओके. तर इंटरस्टिशियल कॅटायन आपण डिस्कस करूया. सो इंटरस्टिशियल कॅटायन्स मध्ये लक्षात ठेवा. आता इथे इंटरस्टिशियल कॅटायनच का दिलेला, इंटरस्टिशियल एनाइन का दिलं नाही याचा सुद्धा रिझन आपण सांगणार आहोत. लक्षात आलं. सो इंटरस्टिशियल कॅटायन मध्ये लक्षात ठेवा की सपोज तुमचा एक आयोनिक क्रिस्टल आहे. इंटरस्टिशियल कॅटायन्स मध्ये सपोज तुमचं एक काय आहे, आपण म्हणूया की एक क्रिस्टल दिलेलं आहे. तर त्या क्रिस्टल्स मध्ये तुमचे जे काही कॅटायन्स आहेत ते कॅटायन्स काय करतील, इंटरस्टिशियल पोझिशन वरती ऑक्युपाईज होतील. लक्षात आलं. म्हणजे याचं जर एक्झाम्पल आपल्याला द्यायचं झालं तर एक्झाम्पल आपण कोणाचं देऊ शकतो, झिंक ऑक्साईड. सो सपोज हा जो क्रिस्टल आहे हा झिंक आणि ऑक्सिजनने बनलेला आहे. सो इथे आपण असं म्हणूया Zn2+O2-, Zn2+O2-, तिथे O2-, Zn2+O2-, Zn2+, तिथे Zn2+O2-, Zn2+O2-. सपोज हा क्रिस्टल्स या झिंक आणि ऑक्साइड्सने बनलेला आहे असं आपण म्हणूया. याच्यामध्ये लक्षात ठेवा काय होईल की ड्यू टू सम रिझन. सो तुम्हाला कोणीही विचारणार नाही की हा डिफेक्ट नेमका कसा तयार झाला. हा डिफेक्ट आपल्याला फक्त काय करायचं आहे, सांगायचं की कसा आहे. सो ड्यू टू सम रिझन आपण म्हणूया की याच्यामध्ये काय झालं की Zn2+ काय झाला, इंटरस्टिशियल पोझिशन वरती ऑक्युपाय झाला. काय झाला, ऑक्युपाय झाला. आता Zn2+ जर आला तर तो एकटा येणार नाही का, कारण आपल्याला माहिती आहे की Zn ज्यावेळेस Zn2+ मध्ये कन्वर्जन होतो त्यावेळेस तो काय करतो, 2 इलेक्ट्रॉन्स लूज करतो. हे 2 इलेक्ट्रॉन्स या क्रिस्टल लॅटिस वरती येणार आहे. इथे येतील आणि इथे येईल, बरोबर. सो ड्यू टू द इन्सर्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स the electrical neutrality will be maintained, but due to the Zn2+ आल्यामुळे लक्षात ठेवा जर क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे ते क्रिस्टल स्ट्रक्चर काय झालं, थोडंसं वेगळं झालं, परंतु त्याच्या प्रॉपर्टीज ह्या पण वेगळ्या होणार आहेत. आता लक्षात घ्या याच्यामध्ये काय आहे की जो काही Zn2+ आणि O2- चा जो रेशो आहे इनिशियली बिफोर द डिफेक्ट, सो Zn2+ किती आहे, 6 आहे आणि O2- किती आहे,
6 बिफोर डिफेक्ट. परंतु आफ्टर डिफेक्ट काय झालं? आफ्टर डिफेक्ट so one more cation is insert, therefore Zn2 plus becomes 7 and O2 minus remains as it is, right? so कॅटायनच्या इन्सर्शन मुळे मेटल हा काय झाला? एक्सेस मध्ये येतो. लक्षात आलं? सो याच्यामध्ये प्रॉपर्टीज काय काय चेंज होते. व्हॉट अबाउट द प्रॉपर्टीज? सो प्रॉपर्टीज मध्ये लक्षात ठेवा, पहिली प्रॉपर्टी जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ही काय होणार आहे? इन्क्रीजेस. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी विल बी increases. Second, paramagnetism, paramagnetic nature काय होईल? इन्क्रीज होईल. बरोबर. थर्ड पॉइंट काय होणार आहे? दॅट इज डेन्सिटी. डेन्सिटी काय होणार आहे? इन्क्रीजेस. Zn2 प्लसच्या एरियाने काय होणार आहे? द मास ऑफ कॅटायन विल बी इन्क्रीज आणि त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. लक्षात आलं? आता प्रश्न असा पडला असेल की कॅटायनच का फक्त इन्सर्ट होतो, इंटरस्टेशियल पोझिशन वरती कॅटायनच का ऑक्युपाय होतो? तर नेहमी लक्षात ठेवा, द साइज ऑफ कॅटायन विल बी स्मॉलर दॅन साइज ऑफ एनायन. कॅटायनची साइज ही एनायनच्या साइज पेक्षा काय असते? कमी असते. आता परत प्रश्न पडला असेल की का कमी असते, राईट ना? तर लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना माहित आहे की जर कॅटायन फॉर्म व्हायचा असेल तर इलेक्ट्रॉन लॉस करावे लागतात आणि जर इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्याची साईज काय होते? कमी होते. म्हणून हे जे काही वाईड्स आहेत ना त्याला आपण म्हणतो इंटरस्टेशियल साइट्स, त्याला आपण वाईड सुद्धा म्हणू शकतो. तर त्या वाईड्स मध्ये काय होतं? फक्त कॅटायनच काय होतंय? स्टिक होत आहे, नॉट एनायन्स, बिकॉज द साइज ऑफ कॅटायन इज स्मॉलर दॅन साइज ऑफ एनायन्स. लक्षात आलं? सो दिस इज ऑल अबाउट द मेटल एक्सेस डिफेक्ट. त्याचा दुसरा टाइप आपण बघितला इंटरस्टेशियल कॅटायन्स. लक्षात आलं सगळ्यांच्या?